महाराष्ट्र तक टीवी न्यूज। पत्रकार विवाद पर शिवसेना का बड़ा पलटवार। अरुण वसंत सावंत बोले, पत्रकारों के साथ अभद्र व्यवहार का समर्थन नहीं, लेकिन शिंदे परिवार को बदनाम करने की साजिश बर्दाश्त नहीं। महाराष्ट्र की राजनीति में पत्रकार विवाद अब नया राजनीतिक मोड़ ले चुका है। पत्रकारों के सम्मान को लेकर उठे सवालों के बीच शिवसेना के राज्य प्रवक्ता अरुण वसंत सावंत ने बड़ा बयान देते हुए साफ कहा है कि पार्टी पत्रकारों के साथ किसी भी प्रकार के अभद्र व्यवहार का समर्थन नहीं करती। लेकिन इसके साथ ही उन्होंने आरोप लगाया कि इस विवाद की आड़ में कुछ लोग उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे की छवि को नुकसान पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। आखिर इस बयान के क्या है राजनीतिक मायने, देखिए हमारी यह विशेष रिपोर्ट। पत्रकारों के सम्मान के मुद्दे पर शिवसेना ने अपना पक्ष पूरी तरह स्पष्टता के साथ सामने रखा है। राज्य प्रवक्ता अरुण वसंत सावंत ने कहा कि पत्रकारों के साथ किसी भी प्रकार का अभद्र व्यवहार न पहले स्वीकार था और न आगे स्वीकार होगा। पार्टी ने इस घटनाक्रम पर अपना विरोध भी दर्ज कराया है। हालांकि अरुण सावंत ने यह भी आरोप लगाया कि इस पूरे विवाद का इस्तेमाल कुछ लोग राजनीतिक रूप से कर रहे हैं। उनके अनुसार इस मामले के बहाने लगातार उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद श्रीकांत शिंदे का नाम लेकर उनकी छवि को नुकसान पहुंचाने का प्रयास किया जा रहा है। सावंत का कहना है कि किसी एक घटना की आड़ में पूरे नेतृत्व को कटघरे में खड़ा करना उचित नहीं है। उन्होंने कहा कि पत्रकारों का सम्मान सर्वोपरि है, लेकिन राजनीतिक आरोप प्रत्यारोप तथ्यों के आधार पर होने चाहिए। उन्होंने विश्वास जताया कि महाराष्ट्र की जनता स्वयं सच और राजनीति के बीच का अंतर समझती है। शिवसेना पत्रकारों के साथ किसी भी प्रकार के अभद्र व्यवहार का समर्थन नहीं करती। हाल ही में हुए घटनाक्रम पर हमने स्पष्ट रूप से अपना विरोध दर्ज कराया है। मैं एक बार फिर शिवसेना की ओर से पार्टी का पक्ष स्पष्ट कर रहा हूं, साथ ही सभी से आग्रह करता हूं कि बिना किसी ठोस आधार के शिवसेना प्रमुख श्री एकनाथ शिंदे जी और हमारे नेता सांसद श्रीकांत शिंदे जी को इस विवाद से जोड़कर प्रस्तुत न किया जाए। पत्रकारों का सम्मान लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है। महाराष्ट्र तक टीवी न्यूज, सबसे पहले सबसे सटीक। खासदार संजय दीना पाटील यांनी काल परवा पत्रकारांच्या विरोधामध्ये जी काही भाषा वापरली, जी काही वक्तव्य केली, ती भाषा कुणालाच आवडलेली नाही मला आवडली नाही, माझ्या पक्षाला आवडली नाही, माझ्या पक्षाच्या नेत्यांना प्रत्येकाने तीव्र शब्दामध्ये विरोध दर्शविलेला आहे। पत्रकारांनी सुद्धा अशा ज्या काही व्यक्ती असतात जी अशी अश्लाघ्य भाषा वापरतात त्यांच्यावरती निदान 3 महिने तरी बहिष्कार टाकला पाहिजे, तेवढी हिंमत ही दाखवलीच पाहिजे। परंतु आपण जर बारकाईने पाहाल तर या विषयाच्या आडून कालपासून एक नवीनच प्रकरण सुरू झालेलं आहे। काही अघोषित प्रवक्ते, वकील, कोणत्या वकिलाबद्दल मला बोलायचंय तुम्हाला कळेलच। हे वकील कालपासून काय सुरू केले त्यांनी, त्यांच्या 18 मिनिटांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्या वकिलाने 36 वेळा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे। त्यांचे बदनामीकारक अशी वक्तव्य केलेली आहेत। त्यांनी स्वतः आदरणीय एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला होता। संबंध काय त्यांचा ना, विषय चाललाय संजय दीना पाटील यांचा आणि तुम्ही मध्ये 36 वेळा एकनाथ शिंदे यांच्या नावांचा का उल्लेख करत आहात? तुम्हाला कोणी काही पाकिटं वगैरे दिलीत का की एकनाथ शिंदे यांची जेवढी जास्तीत जास्त बदनामी होईल अशी आपण करा? जनतेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजी हे कसे दुर्गुणी आहेत, कसे अविचारी आहेत, कसे वाईट आहेत, या प्रकारचा सांगण्याचा प्रयत्न त्या वकिलाने काल केला होता। मी त्याचा निषेध करतो। एकनाथ शिंदेजी हे आपल्या कामामुळे जनतेमध्ये लोकप्रिय होत आहेत। त्यांनी मागील 4 वर्षांमध्ये जी काही कामं केली, ज्या काही योजना राबविल्या, जे जनताभिमुख उपक्रम राबविले, त्यामुळेच ते आज जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत। आणि या गोष्टी आमच्यापैकीच, आमच्या मित्रांपैकीच काही लोकांना आवडत नाहीये। ज्या प्रकारे एकनाथ शिंदेजी, डॉक्टर शिंदे, खासदार शिंदे साहेब हे प्रयत्न करीत आहे संघटना वाढविण्याकरता, हे काही लोकांना पाहवत नाहीये। आणि म्हणून जनतेमध्ये साहेबांची कशी बदनामी होईल, त्यांच्याबद्दल कसे वाईट विचार निर्माण होतील, याचा एक प्रयत्न या प्रकरणाच्या आडून काही नेत्यांनी सुरू केलेला आहे। हे नेते कोण हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळेलच। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांची घोडदौड जर अशीच चालू राहिली तर आपल्या पदाला भविष्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो। उद्या शिंदे साहेब जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा मुख्यमंत्री बनू शकतात, ही भीती काही लोकांना सतावित आहे।
आणि म्हणूनच अशा लोकांना हाताशी धरून शिंदे साहेबांची प्रतिमा मलिन करण्याचा एक कुटील डाव सध्या रचला जात आहे. हे अनेक गोष्टींवरून सध्या दिसण्यात येत आहे. मी अशा लोकांचा पुनश्च एकदा निषेध करतो.